हॅलो स्टुडंट्स, ज्या तुम्हाला नोट्स मी पाठवलेल्या आहेत व्हॉट्सॲपवरती चॅप्टर 4चा आपला जो काही थोडाफार पार्ट शिल्लक होता त्याच्यासाठी मी नोट्स ड्रॉ करून तुम्हाला पाठवल्या आहेत. तर त्या थोड्याफार डिस्कस करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे. त्यातल्या थोड्या काही कन्सेप्ट्स आहेत ज्याच्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत, पण काही ठिकाणी एक्सप्लेनेशन लागेल त्या थोड्या एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत. त्यातली फर्स्ट जी डेफिनेशन आहे दॅट इज लॅटिट्यूड. लॅटिट्यूड आणि लॉन्गिट्यूड्स ह्या दोन्हीही कन्सेप्ट्स ज्या आहेत त्या पूर्ण अर्थला इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड करण्यासाठी यूज केल्या जातात. आपण सॅटेलाईट कम्युनिकेशन शिकतो आहे, तर या सॅटेलाईट कम्युनिकेशनमध्ये आपल्याला सॅटेलाईटचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे हे पाहण्यापूर्वी अर्थवरती एखादं ठिकाण आपल्याला डिफाईन करायचं असेल तर अर्थवरती आपण इमॅजिनरी लाईन्स ड्रॉ करतो, ज्या व्हर्टिकल असतात किंवा सर्क्युलर ऑर्बिट्स टाईप असतात, ज्याला आपण भूगोलमध्ये शिकलेलो होतो स्कूलमध्ये असताना जॉग्रफीमध्ये, ज्याला आपण रेखावृत्त किंवा अक्षवृत्त असं नाव दिलं होतं मराठी मीडियमसाठी. आणि इंग्लिश मीडियमसाठी त्यांना माहिती असणार आहे की लॅटिट्यूड्स आणि लॉंगिट्यूड्सची काय कन्सेप्ट आहे. सो तेच आपण इथे परत एकदा बघतो आहोत. लॅटिट्यूड आर द ऑल्सो कॉल्ड ॲज पॅरलल्स. दीज आर द इमॅजिनरी सर्कल्स ऑन अर्थ विच गिव्ह नॉर्थ साऊथ पोझिशन ऑफ अ लोकेशन ऑन द ग्लोब. लॅटिट्यूड इज मेजर्ड इन डिग्रीज अँड मिनिट्स. जो इक्वेटर आहे म्हणजे आपल्या अर्थचा बरोबर मधली लाईन जी असते, विश्ववृत्त असं आपण त्याला मराठीत म्हणतो, त्या इक्वेटरला 0 डिग्रीजला आपण डिफाईन करतो. तिथून नॉर्थकडे आणि साऊथकडे इक्वल डिस्टन्सवरती या लॅटिट्यूड्स आहेत त्या ड्रॉ केलेल्या जातात आणि त्या सर्क्युलर असतात. ह्या दोन लॅटिट्यूड्समधलं जे डिफरन्स आहे किंवा जे डिस्टन्स आहे ते 111 किलोमीटर 111 किलोमीटर्सचं असतं. आणि तेच डिस्टन्स जे आहे ते आपण 1 डिग्रीनी डिफाईन करतो आहे. सिमिलरली लॉंगिट्यूड्स ऑर लॉन्जिट्यूड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मेरिडियन्स. ह्या व्हर्टिकल लाईन्स आहेत की ज्या नॉर्थ पोलपासून निघतात आणि साऊथ पोलवरती टर्मिनेट होतात. म्हणजे आपण पूर्ण ग्लोबला, पूर्ण अर्थला ह्या इमॅजिनरी लाईन्समध्ये डिवाईड करतो सो दॅट वी विल बी एबल टू डिफाईन अ पर्टिक्युलर लोकेशन ऑन द ग्लोब. त्याच्यानंतर सेकंड कन्सेप्ट जी आहे लुक अँगल. ती लुक अँगलमध्ये 2 अँगल्स एकत्रितपणे लुक अँगल असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अझिमुथ अँगल आणि एलिव्हेशन अँगल असे 2 अँगल्स असतात. जो एलिव्हेशन अँगल आहे तो हॉरिझॉन्टल प्लेनपासून एक लाईन जी आपल्या ट्रान्समिटिंग अँटेना आणि सॅटेलाईटला जोडते त्या लाईनपर्यंतचा अँगल असतो, विच इज मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल प्लेन. इट इज नोन ॲज एलिव्हेशन अँगल. आणि अझिमुथ अँगल जो आहे, जो हॉरिझॉन्टल अँगल आहे, तो अँगल हा नॉर्थ पोलच्या लाईनपासून हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये मेजर केला जातो क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. या दोन्ही अँगल्सना एकत्रितपणे लुक अँगल असं किंवा लुक अँगल्स म्हटलं जातं बिकॉज इट गिव्ज अस प्रिसाईज इन्फॉर्मेशन अबाउट पोझिशन ऑफ द सॅटेलाईट. हे दोन्ही अँगल्स जेव्हा आपण एकत्रपणे लोकेट करतो त्यावेळेस आपल्याला त्या सॅटेलाईटची एक्झॅक्ट पोझिशन मिळू शकते. ओके, नाव द सेकंड पेज. ॲक्च्युली थोडंसं याच्यामध्ये सिक्वेन्स पुढे मागे झाला आहे, बट यू कॅन लुक ॲट द पेज नंबर्स. पेज नंबर्स मी दिलेले आहेत प्रत्येक पेजच्या वरती. सो हे सेकंड पेज मी आता रिफर करते. त्याच्यामधली जी थर्ड डेफिनेशन आहे स्टेशन किपिंग, ही थोडी आपण डिस्कस केली होती क्लासमध्ये. स्टेशन किपिंग म्हणजे जेव्हा सॅटेलाईट आपण लॉन्च करतो एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये आणि काही एक्सटर्नल फॅक्टर्सच्या इन्फ्लुअन्समुळे जेव्हा त्याची ऑर्बिट डिस्टर्ब होते किंवा त्याचं ऑर्बिट पर्टबेशन असं आपण त्याला नाव दिलं आहे, तर तेव्हा आपल्याला पुन्हा सॅटेलाईटला त्याच्या डिझायर्ड ऑर्बिटमध्ये प्लेस करावं लागतं. त्याला म्हणतात स्टेशन किपिंग. सो स्टेशन किपिंग इज नथिंग बट टेकिंग नेसेसरी ॲक्शन्स ऑर टेकिंग कंट्रोल ॲक्शन्स टू अगेन सिच्युएट द गिवन सॅटेलाईट इन डिझायर्ड ऑर्बिट. ह्याच्यासाठी त्या सॅटेलाईटवरती लॉन्च करतानाच आपण छोटी रॉकेट्स आणि थ्रस्टर्स माउंट केलेले असतात. जेव्हा लागतील तेव्हा आपण अर्थ स्टेशनवरून कंट्रोल सिग्नल्स देतो. ते हवे तेव्हा हव्या त्या डायरेक्शनमध्ये इग्नाईट केले जातात आणि त्याच्यानंतर तो जो सॅटेलाईट जर का त्याची पोझिशन चेंज झाली असेल, तो त्याचं पोझिशन ड्रिफ्ट झाली असेल, तर आपण पुन्हा त्याला त्या ऑर्बिटमध्ये सिच्युएट करतो. दॅट इज स्टेशन किपिंग. त्याच्यानंतर ऑर्बिट पर्टर्बेशन. ऑर्बिट पर्टर्बेशन म्हणजे जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की काही आउटसाईड इन्फ्लुअन्सेस असतात. जसं ग्रॅव्हिटेशनल फील्ड हे पूर्ण अर्थच्या प्रत्येक पॉईंटवरती युनिफॉर्म नसतं, ते प्लेसप्रमाणे बदलत जातं. किंवा सन आणि मूनचे ग्रॅव्हिटेशनल फोर्सेससुद्धा त्याच्यावरती ॲक्ट करतात. ॲटमॉस्फेरिक ड्रॅग म्हणजे आपलं ॲटमॉस्फिअर आहे ते सुद्धा सॅटेलाईटच्या पोझिशनवरती इफेक्ट करत असतं.
सो याच्यामुळे जेव्हा त्याची डिझायर्ड ऑर्बिटमधनं प्लेस हलते त्याला आपण ऑर्बिट पर्टर्बेशन असं म्हणतो. इफेक्ट ऑफ नॉन स्फेरिकल अर्थ ही परफेक्टली स्फेरिकल नाही आहे. अर्थ ही थोडी पोलरला फ्लॅट आहे आणि इक्वेटरला म्हणजे जो साईडचा भाग आहे अर्थचा त्या ठिकाणी ती थोडी बल्जिंग म्हणजे थोडीशी फुगल्याप्रमाणे दिसते आणि पोल्सला ती फ्लॅट झाल्याप्रमाणे दिसते. सो त्यामुळे दोन्हीही ठिकाणी किंवा अर्थच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्याला ग्रॅव्हिटेशनचा वेगळा वेगळा इफेक्ट मिळतो किंवा जास्त वेगळा वेगळा परिणाम त्या ग्रॅव्हिटेशन फील्डचा आपल्याला अराउंड अर्थ दिसतो. त्यामुळे सुद्धा सॅटेलाईटला हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेस करावा लागतो तो पोझिशनप्रमाणे व्हॅरी होत जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे ॲटमॉस्फेरिक ड्रॅग. ॲटमॉस्फेरिक ड्रॅग म्हणजे हा ॲटमॉस्फिअरचा फोर्स आहे की जे फ्रिक्शन आहे. आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे म्हणजे जे इट इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस अगेन मिक्स्ड विथ द वॉटर व्हेपर. सो हे जे फ्रिक्शन फेस करावं लागतं सॅटेलाईटला हे मेनली लो ऑर्बिट्समध्ये असतं. म्हणजे अर्थपासूनच्या जवळच्या ऑर्बिट्स आहेत त्या लो अर्थ ऑर्बिट्समध्ये आपल्याला हे जास्त फेस केलेलं दिसतं सॅटेलाईट्सनी आणि त्याला आपण म्हणतो त्याचा जो इफेक्ट सॅटेलाईटवरती पडतो त्यामुळे त्याची जी हाईट आहे अर्थ सरफेसपासून ती कदाचित कमी कमी होत त्याला पुन्हा आपण ॲटमॉस्फिअरमध्ये पुल केलं जातं किंवा कदाचित तो व्हर्ल होऊन ॲटमॉस्फिअरच्या बाहेरसुद्धा फेकला जाऊ शकतो. सो हे जे इफेक्ट्स आहेत जे ॲटमॉस्फिअरमुळे होतात त्याला आपण म्हणतो ॲटमॉस्फिअरिक ड्रॅग. यानंतर आपण थर्ड पेज रिफर करणार आहे. थर्ड पेज आहे प्रोपगेशन डिले टाईम. इट इज द टाइम signal takes to travel from earth transmitting station to earth receiving station where signal encounters uplink and downlink frequency or uplink and downlink way. म्हणजे जेव्हा आपण अर्थ स्टेशनवरून एखादा सिग्नल सेंड करतोय त्याला राऊंड ट्रिप करून सॅटेलाईटकडून परत अर्थ रिसिव्हिंग स्टेशनला यायला जो वेळ जाईल त्याला आपण म्हणतोय प्रोपगेशन डिले टाईम. हा कसा कॅल्क्युलेट करायचा हे सिम्पल फॉर्म्युलाने आपण इथे डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे व्हेलॉसिटी. ॲज यू नो इट इज द ॲक्च्युली डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाईम. डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं हे सर्कम्फरन्स एवढं म्हणजे अर्थचा जो सर्कम्फरन्स आहे पूर्ण गोल तो डिवायडेड बाय टाईम. आपण जिओ स्टेशनरीसाठी हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. देन फूटप्रिंट इट इज द एरिया विच इज कवर्ड बाय अ सॅटेलाईट अँड इट डिपेंड्स ऑन द लोकेशन ऑफ सॅटेलाईट इन इट्स ऑर्बिट, इट्स कॅरियर फ्रिक्वेन्सी अँड द गेन ऑफ अँटेना. सो ज्या एरियात आपण सॅटेलाईट थ्रू इन्फॉर्मेशन सेंड किंवा रिसीव्ह करू शकतो त्या एरियाला आपण म्हणतोय फूटप्रिंट. इथे आपण डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे की काही सॅटेलाईट्स हे त्याचा जो बीम असतो तो स्पॉटमध्ये सेंड करतात. काही झोनल रिजन कव्हर करणारे सुद्धा अँटेनाज आपण डिझाईन करू शकतो. त्याचा साईज जो आहे तो आपल्याला रेंजिंग ठेवता येतो. त्यानंतर इम्पॉर्टंट कन्सेप्ट जी आपल्याला याच्या आधी झालेली नाही आहे ती म्हणजे केपलर्स लॉज. केपलर हा जर्मन सायंटिस्ट होता की ज्यांनी हे लॉज इन्व्हेंट केलेत. मेनली हे जे ऑर्बिटल बॉडीज आहेत किंवा कुठल्याही स्पेसमधल्या दोन ऑर्बिटल बॉडीजमध्ये आपण हे अप्लाय करू शकतो. जसं आता आपण अर्थ आणि सॅटेलाईट या कॉन्टेक्स्टमध्ये ह्या डेफिनेशन्स बघतोय तशाच आपण सन आणि अदर प्लॅनेटसाठी सुद्धा या डेफिनेशन्स अप्लाय करू शकतो. मेनली 3 लॉज आहेत त्याचे. हे 3 लॉज काय आहेत ते आपण बघूया. फर्स्ट लॉ स्टेट्स दॅट सॅटेलाईट विल ऑर्बिट अर्थ फॉलोईंग ॲन एलिप्टिकल पाथ. म्हणजे जेव्हा सॅटेलाईट रोटेट करेल किंवा कुठलंही प्लॅनेट सनभोवती रोटेट करेल तेव्हा ते कम्प्लिटली स्फेरिकल ऑर्बिटमध्ये न फिरता एलिप्सच्या शेपमध्ये फिरतं. त्याच्यातले आपण काही ॲक्सिसच्या डेफिनेशन्स ऑलरेडी बघितलेले आहेत क्लासरूममध्ये. जो मोठा ॲक्सिस आहे तो मेजर ॲक्सिस आहे. त्याचा 2 हाफ पार्टमध्ये डिवाईड केलं आहे त्याला सेमी मेजर ॲक्सिस म्हटलं आहे. जो छोटा ॲक्सिस आहे एलिप्सचा त्याला आपण मायनर ॲक्सिस म्हटलं आहे आणि त्याचे पण 2 हाफ पार्ट केले तर सेमी मायनर ॲक्सिस त्याला आपण बीटा म्हटलं आहे. ठीक आहे. देन वी कॅन डिफाईन नाव एक्सेंट्रिसिटी म्हणजेच ॲबनॉर्मॅलिटी ऑफ द एलिप्स. त्याला आपण एप्सिलॉन दिलं आहे नाव आणि इट इज डिफाईन्ड ॲज स्क्वेअर रूट ऑफ अल्फा स्क्वेअर मायनस बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा. याच्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहेत. सो जस्ट रिमेंबर द फॉर्म्युला. देअर वोंट बी एनी प्रॉब्लेम्स इन दिस. आणि ह्या लॉला आपण लॉ ऑफ एलिप्सिस असं पण म्हणतो. नाव द सेकंड लॉ. केपलर्सचा सेकंड लॉ असं सांगतो की जर 2 एरियाज स्कॅन होताना सेम टाईम पिरियड लागला असेल याचा अर्थ ते दोन्ही एरियाज सेम आहेत. मीन्स फॉर इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम अ सॅटेलाईट विल स्वीप आउट इक्वल एरियाज इन ऑर्बिटल प्लेन फोकस्ड ॲट सेंटर ऑफ मास बॅरी सेंटर. हे जे बॅरी सेंटर आहे ते सेंटर ऑफ मास असतं दोन्ही प्लॅनेट्सचं किंवा सन आणि
दुसरं प्लॅनेट किंवा अर्थ आणि सॅटेलाईट हे दोन्ही जे कुठले आपण 2 बॉडीज कन्सिडर करतो आहे त्या दोन्हीही बॉडीजचं मिळून जे सेंटर ऑफ मास असेल त्याला बॅरिसेंटर म्हणतात. या कन्सिडर केसमध्ये आपण अर्थ आणि सॅटेलाईट कन्सिडर करतो. तर नॅचरली अर्थचं मास हे जास्त असल्यामुळे जे बॅरिसेंटर आहे ते अर्थचं सेंटर येतं. आणि जे डायग्रॅममध्ये आपण आता बघू शकतो स्क्रीनवरती की जो हा A1 एरिया आहे तो एरिया आणि A2 एरिया. सो हे दोन्ही एरियाज स्वीप होण्यासाठी सेम टाईम लागत असेल. दॅट मीन्स A1 आणि A2 हे एरियाजसुद्धा इक्वल आहेत. पण हे एरियाज स्वीप होत असताना जरी टाईम सेम लागला, एरिया सेम असतील, तर आपल्याला इथे डायग्रॅमवरनं पण दिसते की जे डिस्टन्स ट्रॅव्हल होते ते D1 हे D2पेक्षा जास्त आहे. म्हणजेच आपण इन अदर वर्ड्स असं म्हणू शकतो की हे D1 जे स्कॅन झालं आहे ते जास्त व्हेलॉसिटीनं स्कॅन झालं आहे. म्हणजेच तिथे सॅटेलाईटचा स्पीड होता, रोटेशनल स्पीड हा जास्त होता कम्पेअर्ड टू दिस D2 डिस्टन्स. D2 डिस्टन्स हे D1पेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे तो पर्टिक्युलर जो एरिया आहे A2 तो स्कॅन करण्यासाठी कमी व्हेलॉसिटीमध्ये, म्हणजेच तेव्हा सॅटेलाईटचा स्पीड हा कमी होता. हेच आपण दुसऱ्या वर्ड्समध्ये असं म्हणू शकतो की व्हेलॉसिटी विल बी ग्रेटेस्ट ॲट द पॉईंट क्लोजेस्ट टू अर्थ. त्याला आपण पेरिगी असं म्हटलं आहे. हे पेरिगी जे आहे ते आपण याच्या आधीसुद्धा डिस्कस केलेलं आहे क्लासमध्ये. आणि जो पॉईंट अर्थपासून सगळ्यात जास्त लांब असेल त्याला आपण अपोगी म्हणतो. तिथे असताना सॅटेलाईटचा स्पीड आहे तो सगळ्यात कमी असणार आहे. त्यानंतर केपलरचा थर्ड लॉ आहे. तो थर्ड लॉ जो आहे तो आपल्याला एक रिलेशन डिफाईन करून देतो पिरियॉडिक टाईमचं आणि मीन डिस्टन्सचं. कसं काय? इट स्टेट्स दॅट स्क्वेअर ऑफ द पिरियॉडिक टाईम ऑफ ऑर्बिट इज प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सॅटेलाईट. हे जे मीन डिस्टन्स आहे सॅटेलाईट आणि अर्थच्या केसमध्ये ते सेमी मेजर ॲक्सिस आहे. कारण कम्प्लीट डिस्टन्स बघितलं तर ते मेजर ॲक्सिस आणि त्याचं मीन म्हणजे डिवाइड बाय 2 केले की सेमी मेजर ॲक्सिस. त्याला आपण अल्फा असं ऑलरेडी ह्या डायग्रॅममध्ये डिफाईन केलेलं आहे. यू कॅन सी हिअर द टोटल डिस्टन्स मेजर डिस्टन्स इज मेजर ॲक्सिस आणि त्याचा हाफ म्हणजे सेमी मेजर ॲक्सिस विच इज अल्फा. सो हिअर अगेन ते मेजर ॲक्सिस आपण अल्फा म्हटलं तर हा थर्ड लॉ असं डिफाईन करतो पी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अल्फा क्यूब. आता पी काय आहे? पी आहे मीन सोलर अर्थ डेज, म्हणजे जो वेळ लागतो किंवा जेवढे अवर्स लागतात रोटेशनसाठी तो पिरियड त्याचा स्क्वेअर हा प्रपोर्शनल असणार आहे अल्फाच्या क्यूबशी. आणि ह्यातला जो ए आहे ए इज युनिटलेस कॉन्स्टंट. सो ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं की ज्याची मीन डिस्टन्स कमी असेल ते मीन डिस्टन्स कमी वेळामध्ये कवर होईल आणि जास्त मीन डिस्टन्स असेल तर त्याला जास्त वेळ लागेल. इन अदर वर्ड्स जे प्लॅनेट्स सनच्या जवळ असतील ते कमी वेळात रोटेशन पूर्ण करतील, जे जास्त लांब असतील त्यांना रोटेशन पूर्ण करायला जास्त वेळ लागेल, असं आपण त्याला डिफाईन करू शकतो. इट मेक्स कंपॅरिझन बिटवीन ऑर्बिटल पिरियड अँड रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट अँड इट इज ऑल्सो नोन ॲज द लॉ ऑफ हार्मोनिक्स. केपलर्स लॉ इम्पॉर्टंट आहे. जवळपास प्रत्येक पेपरमध्ये हे केपलर्स लॉ विचारले जातात. कदाचित याही वर्षी याची शक्यता आहे असा माझा अंदाज आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन बघतोय इफेक्ट ऑफ एक्लिप्स ऑन सॅटेलाईट मोशन. तर हा जो एक्लिप्स आपण म्हणतोय तो आपण चंद्रग्रहण सूर्यग्रहण या अर्थाने न म्हणता जेव्हा आता सॅटेलाईट रोटेट होतोय अर्थभोवती तेव्हा अर्थ काही काळासाठी सॅटेलाईट आणि सूर्याच्या मध्ये येऊ शकते. म्हणजेच अर्थमुळे सॅटेलाईटला मिळणारी सोलर एनर्जी जेव्हा कवर होते त्याला आपण हा अर्थ एक्लिप्स असं म्हणू शकतो. आणि त्याचा काय इफेक्ट होतो सॅटेलाईटच्या मोशनवरती, त्याला आपण म्हणतो इफेक्ट ऑफ एक्लिप्स ऑन सॅटेलाईट मोशन. ओके. सो या डायग्रॅममध्ये आपण बघू शकतो की जेव्हा सन, अर्थ आणि सॅटेलाईट हे एका सरळ लाईनवर येतात, जे वर्षातून जवळपास 2दा होतं, स्प्रिंग इक्विनॉक्सच्या वेळेला आणि ऑटम इक्विनॉक्सच्या वेळेला. तर त्या 2 वेळेला अर्थच्या शॅडोमध्ये सॅटेलाईट येतं आणि ह्या सॅटेलाईटला सोलर एनर्जी ब्लॉक झाल्यामुळे तेवढ्या वेळासाठी सनलाईट मिळत नाही आणि त्या ड्युरेशनमध्ये त्याच्यावरती ऑनबोर्ड ज्या बॅटरीज आहेत त्या बॅटरीज यूज करून त्याला स्वतःची पॉवर जनरेट करावी लागते. सो आपला मॅक्सिमम प्रयत्न हा असणार आहे की हा इफेक्ट सॅटेलाईटवरती कमी व्हावा. मग त्याच्यासाठी आपण रेमेडी काय करतो तर खाली मी अजून एक डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. तिथे आपल्याला दिसतं की हे जे सनलाईट येत आहेत लेफ्ट साईडकडून ॲरोज जे ड्रॉ केलेले आहेत, हे जे ॲरोज आहेत
हे ॲरोज हे येत आहेत सनकडून, आणि हे सनकडून आलेले ॲरोज आहेत. तो सनलाईट दाखवतो आहे. अर्थ ही मधली जी काढली छोटा जो गोल दिसतोय ती अर्थ आहे. आणि या अर्थच्या जवळ दिस इज द अर्थ, ग्रीन डॉट दिला आहे तो. ओके. अँड देन त्या अर्थच्या शॅडोमध्ये जेव्हा सॅटेलाईट येतो तेव्हा आपल्याला हे बघायचं आहे की हा जो ड्युरेशन असेल, पिरियड असेल, तो शक्यतो रात्रीच्या वेळी आलेला जास्त चांगला, की तेव्हा आपण कमी यूज करत असू सॅटेलाईट कम्युनिकेशनचा. मग जर का अर्थच्या ईस्ट साईडला आपण सॅटेलाईट ठेवला असेल, अर्थ स्टेशनच्या ईस्ट साईडला, तर तो लवकर आपला शॅडोमध्ये जायची शक्यता असते. आणि जर का आपण तो वेस्ट साईडला ठेवला तर तो लेटर जाईल. म्हणजे जेव्हा फिरून हे क्लॉकवाईज रोटेशन होऊन जेव्हा तो सॅटेलाईट या शॅडो रिजनमध्ये जाईल तेव्हा बाय द टाईम त्या एरियातसुद्धा रात्र झालेली असेल. सो आपण ही पोझिशन प्रिफर न करता ही पोझिशन प्रिफर करतो. सो द सॅटेलाईट इज प्लेस्ड ॲट द वेस्ट साईड ऑफ द अर्थ स्टेशन. So thus we have finished all the definitions. I hope you understood concepts. If you have any doubts, you can personally send me queries, and I hope all the best for your studies also, and keep studying. Thank you.